IRCTC तर्फे दिव्य राजस्थान, खाटू श्यामची आणि उज्जैन यात्रा भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा करण्यात आली असून दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर येथून ही रेल्वे प्रस्थान होणार आहे। भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ हे रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून देशभरातील लाखो प्रवाशांना पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दर्जेदार सेवा पुरवत आहे। IRCTC तर्फे 21 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर येथून भारत गौरव पर्यटक रेल्वेद्वारे 11 रात्री 12 दिवसांची दिव्य राजस्थान, खाटू श्यामची आणि उज्जैन यात्रा आयोजित करण्यात आली आहे। या विशेष पर्यटन पॅकेजद्वारे भाविकांना उदयपूर, नाथद्वार, पुष्कर, जोधपूर, जयपूर, खाटू श्यामजी आणि उज्जैन या प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे। या यात्रेचे पॅकेज प्रतिव्यक्ती 18,670 पासून उपलब्ध असणार आहे। यावेळी IRCTCचे पश्चिम विभागाचे समूह व्यवस्थापक गौरव झा म्हणाले, ही विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वे भाविक आणि वारसा पर्यटन प्रेमींना सुरक्षित, आरामदायी आणि नियोजनबद्ध प्रवासाचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे। या यात्रेद्वारे देशातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडवण्यासोबतच IRCTCच्या उत्कृष्ट सेवांचाही लाभ प्रवाशांना मिळणार आहे। प्रवासी इकॉनॉमी स्लीपरसह स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC या 3 श्रेणीपैकी आपल्या सोयीनुसार प्रवासाचा पर्याय निवडू शकतात। या विशेष पर्यटक रेल्वेमध्ये सुमारे 750 प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि रतलाम या स्थानकांवरून चढण्याची आणि उतरण्याची सुविधा असेल। त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांना या यात्रेचा मोठा लाभ मिळणार आहे। या प्रवासादरम्यान AC आणि नॉन-AC डब्यांमधील आरामदायी रेल्वे प्रवास, बजेट हॉटेलमध्ये डबल, ट्रिपल आणि क्वाड शेअरिंग तत्वावर निवास व्यवस्था, संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन, AC आणि नॉन-AC वाहनाद्वारे स्थानिक पर्यटन व स्थानांतरण, सर्वसमावेशक प्रवास, विमा, संपूर्ण प्रवासात अनुभवी IRCTC टूर मॅनेजरची सेवा असणार आहे। तरी या यात्रेसाठी नोंदणीकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। इच्छुकांनी प्रवासी IRCTCच्या पर्यटन पोर्टलद्वारे बुकिंग करावे। अधिक माहितीसाठी 82 87 93 18 86 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पहिली यात्रा 30 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे। पुरी गंगासागर आणि बैद्यनाथ, त्यामध्ये कोणार्कचं सूर्य मंदिर आणि जगन्नाथ मंदिर, कलकत्ताची काली माता, हे सगळे डेस्टिनेशन आम्ही कव्हर करू। याची जे प्राईज आहे ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्लीपरसाठी 16,280, तसेच थर्ड AC साठी 27,790 आणि सेकंड एसीसाठी कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो ते 36,940 अशी त्याची प्राईज आम्ही ठरवलेली आहे। ह्याच्यामध्ये रेल्वेचं कन्फर्म तिकीट म्हणजे एखाद्या सोलापूरच्या एखाद्या निवासीला या सगळ्या डेस्टिनेशन कव्हर करायचे असेल तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की त्यांना तिकीट मिळत नाही। तर आम्ही हा तिकिटाचा प्रश्न आम्ही ते सोडवलेला आहे। ही पूर्ण ट्रेन आमची एक वेगळी ट्रेन आहे। याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्वांना कन्फर्म रेल्वेचं तिकीट देतो आणि त्या ट्रेनमध्ये ह्या एक इन हाऊस आपलं एक हे आहे, पेंट्री कार आहे, ज्याच्यामध्ये तिन्ही वेळेचं गरमागरम जेवण, नाश्ता हे सगळं त्यांना दिलं जातं। ट्रेनमध्ये साफसफाई सुनिश्चित केली जाते, त्यासाठी आमची एक हाऊसकीपिंगची टीम आहे। तसेच प्रत्येक डब्यामध्ये CCTV कॅमेरे ठेवलेले आहेत, त्यामुळे आपल्या सामानाची सुरक्षितता आम्ही सुनिश्चित करतो। 60 ते 70 आमचे IRCTC स्टाफ असतात आणि त्यामध्ये टुरिझम मॅनेजरही समाविष्ट आहे त्याचा। कोणत्याही टुरिस्ट डेस्टिनेशनच्या नजदीक जे रेल्वे स्टेशन आहे तिथे पोचल्यापासून तिथे गाडीची व्यवस्थाही आम्ही करतो। त्या गाडीने हॉटेलपर्यंत गेल्यानंतर हॉटेलमध्ये स्टे, म्हणजे स्लीपर क्लास असेल तर बजेट हॉटेल्स, थर्ड AC असेल तर AC हॉटेल्स, सेकंड AC असेल तर, आणि त्यानंतर दर्शन वगैरे करून झाल्यानंतर परत हॉटेलमध्ये आणणं, हॉटेलमधून परत बसने परत रेल्वे स्टेशनपर्यंत आणणं आणि पुढच्या जे नियोजित जे गंतव्य स्टेशन आहे तिथे घेऊन जाण्याची व्यवस्था पण आमच्या IRCTC मार्फत केली जाते। आणि पूर्ण ही सगळी सहल पूर्ण झाल्यानंतर, आता ही पहिली जी सहल आहे ती 8 रात्री आणि 9 दिवस आहे। म्हणजे 9व्या दिवशी सोलापूरच्या माणसाला परत सोलापूरला आणून सोडण्याचं काम हे आमच्या IRCTC माध्यमातून केलं जातं।